तुम्ही आदिवासींचे तारपा वाद्य ऐकलंच असेल। आता व्हिडिओमध्ये तुम्ही ज्यांना वाजवताना बघितलं ते आहेत पालघर जिल्ह्यातील आदिवासी तारपा वादक भिकल्या धिंड, ज्यांना भारत सरकारकडून आता पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, जे पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वालवंडा गावाचे आहेत। आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट बघितलं त्याला तारपा असे म्हणतात, जे की आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य आहे आणि 2 ते 5 फुटीचे वाद्य भोपळा आणि बांबूपासून तयार केलं जातं। आणि हे वाद्य प्रामुख्याने मल्हार, कोळी, वारली, कोकणा, भिल्ल या आदिवासी जमातींमध्ये वाजवलं जातं। आणि यात भिकल्या धिंड यांचं वय आता 92 वर्षे, जे की वयाच्या 10व्या वर्षापासून हे तारपा वाजवत आहे। आणि ते म्हणतात की मी हे वाद्य देवाच्या भक्तीसाठी वाजवतो, त्यामुळेच मला देवाचा आशीर्वाद लाभलाय। तर यांच्यासोबतच महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार मिळाले, त्यामध्ये 1 पद्मविभूषण आहे, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री आहे। आणि पद्म पुरस्कार सर्वोच्च नागरिक सन्मानापैकी एक आहे, ज्यामध्ये कोणतेही रोख स्वरूपाचे बक्षीस किंवा कुठलेही वैयक्तिक फायदे दिले जात नाही। आणि हा पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो। तर भिकल्या धिंड यांना पद्मश्री मिळाल्यामुळे तारपा या आदिवासी वाद्याला जगभरात ओळख नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करून जा। बाकी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करून घ्या।